भुजबळांचं मंत्रिमंडळात ऐकलं जात नाही अशी भावना माझी भावना असल्याचं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। ओबीसींच्या संस्थांना मदत होत नाही असं भुजबळ म्हणतात। छगन भुजबळ हे वैफल्यग्रस्त झाले असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांवर निशाणा साधलेला आहे। मध्ये मराठा येण्यास त्यांचा संपूर्णपणे विरोध आहे, परंतु ज्या पद्धतीने हे जे वंचित विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात कुठेतरी दुर्लक्ष छगन भुजबळांचं आहे। छगन भुजबळांचं मंत्रिमंडळात ऐकलं जात नाही अशा माझी भावना आहे। ते स्वतःच म्हणतात की अर्थ खात्यामध्ये आम्हाला कुठलीच मदत होत नाही, ओबीसीच्या कुठल्याही संस्थेला मदत होत नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की मंत्रिमंडळ या बाबतीत काय ऐकायला तयार नाही। आणि ते स्वतः बोलले ना, विधानसभेत बोलले, ऑन रेकॉर्ड बोलले, काल त्या पोरांनी उड्या मारल्या, चुकीचं आहे, पण मनातनं माझं समर्थन आहे। का उड्या मारल्या? एवढं धावून पळून एवढी मेहनत करून पोलिसामध्ये नोकरीच मिळत नाही, ती पोरगी इतकी शिकलेली होती, नोकरीच मिळत नाही, घर चालायचं कसं, या व्यथेतनं त्यांनी उड्या मारल्या। समाजामध्ये असा बघितलं जायचं की बीजेपी म्हणजे सुसंस्कृत, चांगली भाषा बोलणारे, सुशिक्षित असे आहेत। आता बबनराव लोणीकर गेले, शिव्या देत सुटले, पण आमचे राजेश टोपे खूप शांत स्वभावाचे आहेत, कधी कोणाला उलट न बोलणारे आहेत। हा प्रयोग त्यांनी माझ्याशी करावा ना। संजय राऊत खालच्या लेवलचं भाषण करतात, हे जनरलाइज्ड करतात, फोनवर कोणाला शिव्या देत नाहीत। गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, नागपूर।